कमलीपूर नावाचं एक गाव होतं. कमलीपूर गावकरी प्रत्येक वेळी हसी खुशी प्रत्येक वेळ घालवत असायचे. त्यांना गावामध्ये कोणत्याही प्रकारची कमी नव्हती. काही दिवसापासून गावात काहीच आयोजन झालं नाहीये. आपल्याला काहीतरी करायलाच हवं. असं काय करायचं ज्याच्यामुळे गावामध्ये रौनक येईल? ते बघ, तिकडे रौनक भैया आले. ते लहानपणी शहरामध्ये पळून गेले होते, ताकी मोठा माणूस बनू शकतो. चल जाऊन विचारूया हे गावात का आलेत. दोघेही मिळून रौनक जवळ जातात आणि त्याला एक वेगळ्याही अवस्थामध्ये तिथे बघतात. हातामध्ये एक गाठोडा असलेलं पोतं, सोबत बायको आणि 2 छोटी छोटी मुलं. ते दोघेही आश्चर्य व्यक्त करून त्या रौनकला विचारतात, तू तर तोच रौनक आहेस ना, जो लहानपणी गावातून पळून गेला होता? हा मोठे भैया, मी तोच आहे जो लहानपणी पळून गेलो होतो. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमचे आई वडील तुझ्या नावाला आम्हाला ताने देत असायचे की तू अभ्यास आणि खेळकुदामध्ये दोन्हीमध्ये चांगला आहेस. पण आज ही दशा तुझी कस काय झाली? ही बरोबर वेळ नाहीये भाऊ बोलायची. माझी बायको आणि पोरं खूप दिवसापासून उपाशी आहेत. आम्ही 400 किलोमीटर गावातून पायी चालत आलेलो आहे. होत असेल तर 2 वेळेचा अनाजच द्या मला खायला. मी ते तुम्हाला वापस करेल. तू तुझ्या जुन्या घरी जा. आणि राहिली गोष्ट जेवणाची आणि अनाजची, तर त्याची चिंता नको करू. मी सरपंचाला सांगून तुझ्या घरी जेवण पोचवून देईल. खूप मेहरबानी होईल मोठे भाऊ. रौनक त्यांच्यासोबत बोलणं करून त्याच्या जुन्या घरी, म्हणजे पूर्णपणे कबाड झालेला आहे, तिथे तो जातो. अहो, तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही की आपण शहरामधून गावाकडे का आलोयत आणि आपली मदत कधीपर्यंत करणार हे गावकरी? आपल्याला काही ना काहीतरी करावंच लागेल ना. मी त्यांना काय सांगू? की हे सांगू की शहरामध्ये खूप कर्ज झाल्यामुळे आपण तिथून पळून आलोय? जे आपल्याला 2 वेळचं जेवण मिळत आहे ते सुद्धा नसतं मिळालं. बरोबर बोललात तुम्ही. चांगलं हेच आहे की तुम्ही कुणाला काहीच बोलू नका. दुसऱ्या दिवशी रौनक गावाचे सरपंच त्याला जाऊन भेटतात आणि त्याला सगळं काही समस्या सांगतात. तू आता शहरात जायची चिंता नको करूस, बल्कि इथं आला आहेस तर इथेच तुझा व्यापार सुरू कर. बघ, गावातले लोक बघ किती खुश आहेत. ताजी हवा, ताज्या भाज्या खाऊन इथेच गुजारा कर. आपल्या बायको आणि पोरांना अजून कष्ट नको देऊस. बरोबर बोललात तुम्ही सरपंचजी. मी आता असंच करेल. शहरामध्ये मी पाणीपुरी बनवून विकत होतो. पाणीपुरी हे काय असतं हे तर मी पहिल्यांदा ऐकत आहे. मी गोलगप्प्यांची गोष्ट करत आहे. माझी पत्नी रेणुका गोलगप्पे बनवत होती आणि मी शहरातल्या गल्लीमध्ये रिक्षा चालवत होतो. आता रिक्षाची काय गरज आहे? तू आता एक काम कर, इथेच तुझे ते गोलगप्पे बनवून विकायला सुरू कर. त्यामुळे थोडीशी तुझी आमदनी पण होईल आणि गाववाल्यांना तुझ्या गोलगप्प्याची चव पण कळेल. त्याच्या काहीच दिवसानंतर रौनक आणि त्याच्या बायकोने मिळून पाणीपुरीचा एक ठेला चालू केला. थोडीशी जमीन राहिली होती, त्याला सुद्धा गिरवी ठेवून हे काम चालू केलंय. देव करो आणि सगळं ठीक हो. रौनकने पाणीपुरीचा गाडा सुरूच केला होता की तेवढ्यात लगेचच रिक्षावाला सचिन पोहोचतो आणि म्हणतो, रौनक भैया, दुकान उघडली, पण चेहऱ्यावरून रौनक कुठून गेली? अरे काय सांगू, दुकान उघडून 1 तास झालाय पण अजून कोणी दिसलं सुद्धा नाहीये. किती रुपयाला दिले हे गोलगप्पे? फक्त 10 रुपयाचे, ते पण 5. अच्छा, मग 1 प्लेट लावून टाका. रौनक पाणीपुरी सचिनला देऊ लागला. ती पाणीपुरी खाल्ल्यानंतर सचिन तिथे बोलला, हे तर अमृतासारखे लागतंय. पागल आहेत हे लोक जे गोलगप्पा तुझ्याकडे नाही खात आहेत. मी रिक्षामध्ये फिरत असताना सगळ्यांना हे सांगत राहील. तुझी खूप मेहरबानी होईल मोठे भाऊ, तू जर असं केलंस तर. काही दिवस अजून निघून जातात. रौनक आणि रेणुकाचा पाणीपुरीचा गाडा चांगला चालू लागतो. तेव्हा सरपंचजी त्याला भेटतात आणि म्हणतात, माहितीये तुला रौनक, मी तुला आज माझ्या घरी का बोलवलंय? काय सरपंचजी? मी तर तेच विचार करतोय. तुझे गोलगप्पे खूप प्रसिद्ध आहे. माझी इच्छा आहे की तू खूप सारे गोलगप्पे बनव आणि आसपासच्या गावामध्ये त्यांना विकून लोकांना खाऊ घालून माझ्यासोबत येणाऱ्या मतदानामध्ये त्यांना प्रचार करून टाक. तुम्ही माझ्या परिवाराची मदत तेव्हा केली होती जेव्हा मी बेघर होऊन शहरातून आलो होतो. तुमच्यासाठी मी हे जरूर करेल. पण आपल्याकडे पैसे कुठून येणार आणि आपण एवढे सगळे पाणीपुरी बनवणार कशी? आपल्याला बनवावं लागेल.
मी त्यांना शब्द देऊन आलोय. आपल्याला आपलं थोडंसं शेत विकावं लागेल. त्याला तर पहिल्यापासूनच गिरवी ठेवलं आहे. कमावून नवीन घेऊ, त्याची चिंता नको करूस. रौनकने त्याची राहिलेली जमीनही विकली आणि खूप सगळी पाणीपुरी बनवून तयार केली आणि सरपंचीला म्हणाला, जी सरपंचजी, मी सगळे गोलगप्पे बनवून तुमच्या घरी पोहोचवले आहेत. माझे पैसे? कसले पैसे भाऊ? मी कुठं बोललो होतो की मी तुला पैसे देणार आहे? चेष्टा नका करू सरपंचजी. मी त्यासाठी माझं शेत सुद्धा विकलंय. त्यासाठीच मी तुमच्याकडे पैसे मागतोय. तुझी बुद्धी ठिकाण्यावर तरी आहे. मी तुला 1 रुपया पण देणार नाहीये. निघ माझ्या समोरून. एवढं बोलून सरपंचचे 2 मोठे नोकर तिथे आले आणि रौनकला त्यांच्या रस्त्यामधून हटवलं. हे तर त्यांनी खूपच चुकीचं केलं हो. आता आपल्याला तर जेवायलाही काही मिळणार नाही. आपल्यावरती उपाशी मरण्याची वेळ आली. या गावातून माझं मनच उठलंय बघा. रौनक आणि सरपंचची बाचाबाची पूर्ण गावामध्ये पसरल्यामुळे कोणीही रौनक पासून गोलगप्पे खरेदी करायला नाही आला. तेव्हा सचिन त्याला म्हणतो, मी काही जरुरी कामासाठी शहरात चाललोय. माझी रिक्षा तुझ्या घरी सोडून. या गावामध्ये फक्त तूच आहे ज्याला रिक्षा चालवायचं ज्ञान आहे. तू म्हणत असशील तर मी थोडं याला वापरू का नाही? जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत तू याच्यामध्ये सवारी बसवून घेऊन जा. 2 पैसे कमवशील पण आणि आसपासच्या गावामध्ये तुझी ओळख पण होईल. सचिनची रिक्षा मिळाल्यानंतर रौनक खूप आनंदी होतो. तेव्हा रेणुकाने त्याला सुझाव दिला, तुम्ही या रिक्षामध्ये बसून पाणीपुरी गावागावामध्ये पूर्ण विकू शकता आणि त्याचा आपल्याला मुनाफा पण होईल. माझा पण हाच विचार आहे. रौनक रेणुका सोबत मिळून त्या रिक्षामध्ये पूर्ण गावागावामध्ये फिरून त्याची बनवलेली पाणीपुरी विकू लागला. बघता बघता रौनक आणि रेणुका दोघेही रिक्षावाले गोलगप्पे नावाने प्रसिद्ध झाले. आपण आठवड्यातच आपली गिरवी ठेवलेली जमीन सोडवली. चांगलं होऊ दे त्या रिक्षावाल्याचं ज्यांनी आपल्याला ही रिक्षा दिली. मी आज खूप खुश आहे. दरवेळेस मी कर्जापासून पळून जात होतो. आज असं वाटतंय की मी पूर्ण जग जिंकलोय. तेवढ्यातच तिथे सचिन एक नवीन रिक्षा घेऊन आला आणि रौनक त्याला म्हणाला, अरे वा भाऊ, नवीन रिक्षा? ही कशासाठी? माझी जुनी रिक्षा मी विकायचा विचार करत आहे. मी आता गावातले लोक घेऊन गावात सोडण्यापेक्षा आता गावातून डायरेक्ट शहरामध्ये सवारी घेऊन जाईल. तुला वाईट नसेल वाटणार तर ही रिक्षा काय तू मला विकू शकशील? ही पण काय विचारायची गोष्ट आहे? तू ह्याला ठेवून घे. आता ही रिक्षा माझी रिक्षा राहिली तरी कुठे? तू तर याला पाणीपुऱ्याच्या रिक्षाने मशहूर करून ठेवलंयस. तुमची खूप मोठी मेहरबानी झाली भाई साहब. रेणुका आणि रौनकने मिळून त्या रिक्षेला विकत घेतलं आणि दोघेही त्याच्यातून पाणीपुरी विकत असायचे. प्रत्येक जण खूप आनंदाने रिक्षा पाणीपुरी खात असायचे. आता त्या दोघांचा व्यापार आणि घर खूपच चांगलं चालू लागलं होतं. मी सांगितलं होतं ना, आपल्या पाणीपुरीचा व्यापार एवढा चालेल की तुम्ही बघतच राहाल. हो सुमन, आज तुझ्यामुळेच तर आपण या गरिबीतून वर आलेलो आहोत. नाहीतर आपलं काय झालं असतं कोण जाणे. गोष्ट त्यावेळेसची आहे जेव्हा सोनू आणि सुमन नावाचे एक दाम्पत्य रामनगरच्या एका घरामध्ये राहत होते. सोनू फॅक्टरीमध्ये काम करत होता आणि सुमन त्याला सकाळ सकाळ जेवण बनवून देत होती. सोनू खूप जास्त मेहनती होता. अरे यार, एवढी मेहनत का करतोयस? तू तर या कंपनीला स्वतःचीच कंपनी समजतोयस. वहिनीने एवढं सुंदर जेवण पाठवलंय, तू ते नुसतं ठेवूनच दिलेस. लवकर डब्बा उघड, मला भूक लागले बाबा. लवकर सांग काय आणलंयस आज? अरे माझ्यापेक्षा घाई तर तुला आहे डबा उघडायची. आता तर लंच टाइम झालाय, जरा थांब. अरे बाबा, लंच करायचं तर लवकर कर आणि लवकर तो डबा उघड माझ्यासाठी. मला तर वहिनींच्या हातचंच जेवायचंय बाबा. अरे हा बाबा, थांब जरा थांब. हात वगैरे तर जरा धुऊ देत. सोनू आणि आकाश हात पाय धुवून जेवण करायला सुरू करतात आणि एकमेकांना देत देत जेवण करतात आणि त्यानंतर दोघंही कामाला लागतात. संध्याकाळी ज्यावेळेस कामाची सुट्टी होते त्यावेळेस आकाश सोनूला म्हणतो, अरे यार सोनू, आजचा दिवस कसा होता तुझा? अरे काय नाही यार, नेहमीसारखाच. काही खास थोडीच होता. अरे खास काय होतं ते आता सांगतो तुला. काय सांगतोस? अरे पण तू एवढा घाबरलायस का? अरे यार, लंच ब्रेक संपल्यानंतर जेव्हा मी बॉसच्या केबिन पाशी गेलो होतो ना, तेव्हा मी ऐकलं की... अरे काय ऐकलंस असं तू?
नक्कीच बॉस तुझ्याबद्दल काहीतरी वाईट बोलत असणार, म्हणून तर टेन्शन घेतलंयस तू. अरे ते सगळं तर तो बोलतच असतो रे, पण मी बॉसला असं बोलताना ऐकलं की कंपनीचं खरं तर आता दिवाळं निघतंय. त्यामुळे कंपनीत जे कोणी वर्कर्स आहेत त्या सगळ्यांना कामावरून कमी करायचं, आणि हे सगळं उद्यापासूनच सुरू होणार आहे. अरे काय बोलतोस काय? आणि असं झालं तर आपण सगळ्यांनी जायचं कुठे? असं नाही होता कामा यार. आपलं पोट पाणी तर याच फॅक्टरीमुळे चालतं. याशिवाय तर आपल्याला कुठलं काम सुद्धा येत नाही. काम करणं जे शिकलोय ते याच फॅक्टरीमध्ये आणि इथेच केलंय. हो रे बाबा, याच टेन्शनने माझा चेहरा पडलाय. आता आपण करायचं तरी काय? आकाश आणि सोनू याच विचाराने चालले होते. सोनूने आकाशला त्याच्या घरी थोड्या वेळ थांबण्यासाठी सांगितलं. तेवढ्यात तिथे आकाशची बायको पूजा पण आली. अरे पूजा, तू इथे काय करतेस? तुम्ही येऊ शकता, मग मी नाही येऊ शकत का? सुमन भाभीने बोलवलं होतं. म्हणत होत्या की पाणीपुरी बनवणार आहेत, खायला ये. बरं झालं तुम्ही पण आलात. आता तुम्हा दोघांसाठी पण पाणीपुरी घेऊन येतो. पूजा आणि सुमन आकाश आणि सोनूसाठी पाणीपुरी घेऊन येतात. सुमन खूपच जास्त चांगले पाणीपुरी बनवत होती. तिची बनवलेली पाणीपुरी आकाश आणि सोनू दोघांनाही जास्त आवडायची. सोनू तर नेहमीच त्यांच्याकडून पाणीपुरी बनवून घेत असायचा. अहो वहिनी, जेवण तर तुमचं उत्तमच असतं आणि पाणीपुरी तर सगळ्यात बहारदार असते. या पाणीपुरीमध्ये ना खरंच जादू आहे, जादू. कितीही खाल्ले तरी कमीच वाटतात. अगदी बरोबर आहे याचं. खरंच तुझ्या हातामध्ये ना जादू आहे, जादू. तुझी पाणीपुरीची पुरी इतकी साईज मध्ये मोठी असते की एकदा खाल्ल्यावरच एकदम मन तृप्त होतं. आणि तुझ्या हातची पाणीपुरी खाऊन आपली टेन्शन सगळी दूर पळतात. त्रास? कसला त्रास? कोणत्या त्रासाबद्दल बोलत आहात तुम्ही? सगळं ठीक तर आहे ना? अरे सोनू, कशाला वहिनींना त्रास देतोस? गप्पस ना यार. नाही, मला पण माहित आहे की तुम्हा दोघांना काय त्रास आहे. आज तुम्ही दोघं तसे पण शांतच वाटत आहात ज्यावेळेस पासून तुम्ही फॅक्टरीवरून आला आहात. आकाश आणि सोनू इच्छा नसतानाही त्यांचा त्रास त्यांच्या बायकांना सांगू लागले होते आणि ते त्यांच्या बायकांना सगळ्या गोष्टी सांगून टाकतात. हे सगळं ऐकून त्यांच्या बायकांनाही टेन्शन येतं आणि काहीच दिवसानंतर खरंच ती फॅक्टरी बंद होऊन जाते. आता आपण काय करायचं? तुमचं तर कामही निघून गेलं. हळूहळू घरातलं सामानही संपत चाललंय. हा, मी कामाच्या शोधात तर आहेच, पण काय करू? कुठे कामच मिळत नाहीये. जर कोणतं कामच नाही मिळालं तर आपलं घर कसं चालेल? सुमन, खूप भूक लागलीये. काही खायला असेल तर दे ना. काहीच नाहीये जेवायला, फक्त पाणीपुरी आहे आणि थोडंसं पाणी आहे. ठीक आहे, मग तेच आण. 2 तू खा, 2 मी खाईन, आणि उद्याचं उद्या बघूया. सोनू आणि सुमन दोघजण बसून पाणीपुरी खातात आणि उद्याच्या दिवसाबद्दल विचार करत असतात. आणि तेवढ्यातच सुमन उभी राहते. काय झालं? तू पाणीपुरी खाता खाता अचानक उभी का राहिलीस? जर तुम्हाला चांगलं वाटलं तर माझ्या डोक्यामध्ये एक विचार आलाय. काय ग, सांग ना मला. तुम्हा लोकांना असं वाटतंय ना की मी पाणीपुरी चांगली बनवते म्हणून? तर मग मी पाणीपुरी बनवून बाजारामध्ये विकायला सुरू करू का? खरंच ही आयडिया तर खूप छान आहे. पाणीपुरी तर ही अशी डिश आहे कुणालाही कधीही खायला आवडते, पण त्यासाठी पैसे कुठून येणार? तुम्ही काळजी का करतायत? तुम्ही जे माझं कानातलं बनवलं होतं ते कधी उपयोगी पडणार? नाही नाही, तुझे दागिने मी नाही विकू शकत. दागिने वाईट दिवसातच उपयोगी पडतात. जर खाण्यासाठी काही वाचलंच नाहीये तर या कानातल्याचं मी काय करेल? सुमन आणि सोनू कानातलं विकून पाणीपुरी बनवण्याचं सामान घेऊन येतात आणि सुमन तिच्या हाताने पाणीपुरी बनवून तयार करते. सोनू आणि सुमन त्या पाणीपुरीला विकण्यासाठी बाजारामध्ये जातात. खा रे खा, पाणीपुरी खा, तिखट गोड पाणीपुरी खा. पाणीपुरी पाणीपुरी, तिखट गोड पाणीपुरी. एकदा खाल तर दुनिया विसराल आणि परत परत इथेच याल. पाणीपुरी खा, पाणीपुरी. बाजारात पाणीपुरीवाल्याची गर्दी असल्यामुळे कोणीही त्यांच्याकडे पाणीपुरी खायला येत नव्हतं आणि त्याचमुळे 3 दिवसापर्यंत त्यांची पाणीपुरी नाही विकली गेली. अरे, इथे बाजारामध्ये पाणीपुरीची एवढी दुकानं आहेत, त्यामुळे आपली पाणीपुरी तर विकलीच जात नाही. जर असंच चालू राहिलं तर आपल्याला हा धंदा बंद करावा लागेल, कळलं? मी एवढे प्रेमाने ही पाणीपुरी बनवलीये, पण कोणी खायला येतच नाहीये. हे तर खूपच वाईट होत चाललंय. आता आपल्या घराचा खर्च कसं होणार? सोनू आणि सुमन तिथेच खूप उदास होऊन बसतात.
तेवढ्यात त्यांची नजर दुकानाच्या बाहेर असलेल्या एका बोर्डवरती जाते. ऐका ना, बघा ना, या बोर्डवरती काय लिहिलं आहे? काय लिहिलंय? दुकानदाराने स्कीम लिहिलेली आहे. जर आपण पण आपल्या दुकानावरती पाणीपुरीची स्कीम लावली तर असंही होऊ शकते की आपली पाणीपुरी चांगली विकली जाऊ शकते. जोपर्यंत ग्राहकांना आपल्या पाणीपुरीचा स्वादच कळणार नाही तर सगळे ग्राहक आपल्याकडे कसे येणार? मला नीट समजलं नाही. सुमन सोनूला सगळ्या गोष्टी सविस्तरपणे सांगते आणि सोनू कुठून तरी थोडंसं सामान घेऊन सुमनला देतो. सुमन एका पाणीपुरीला बाहुबली पाणीपुरी बनवते. अरे, ही तर एकदम तू बाहुबलीची पाणीपुरी बनवलीस. आता तर ही खाण्यासाठी प्रत्येक जण आपल्या दुकानात नक्की येईल. या बाहुबली पाणीपुरी सोबतच मी एक शर्त पण लावली आहे. जो कोणी ह्या बाहुबली पाणीपुरीला खाऊन दाखवेल त्याला 100 रुपये बक्षीस दिलं जाईल. सोनू जोर जोरात त्याच्या या स्कीम बद्दल बाजारात सगळ्यांना सांगत आहे आणि त्यामुळेच बाजारामध्ये त्या बाहुबली पाणीपुरीला बघण्यासाठी गर्दी जमा होते. हा, तर आता ऐका, जो ही बाहुबली पाणीपुरी पूर्ण खाईल त्याला 100 रुपये बक्षीस दिलं जाईल. ज्या कुणाला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी या बाजूला या बघू. जो कोणी ही बाहुबली पाणीपुरी खाईल त्याला बाहुबली म्हणून गौरवण्यात येईल. सोनूच्या अशा बोलण्यामुळे तिथं गर्दी वाढत जाते आणि 2 प्रतिस्पर्धी त्यांच्यामध्ये पाणीपुरी खाण्याची शर्यत लावतात, पण ते जिंकत नाहीत. त्यांना बघूनच त्या बाहुबली पाणीपुरीला खाण्यासाठी तिथे खूप जास्त गर्दी जमते. अरे बाबा, तुझ्याकडची पाणीपुरी खूपच स्वादिष्ट आहे बाबा. ठीक आहे, आता मी या स्पर्धेमध्ये जिंकलो नाही, पण मला खूप मजा आली बाबा ही बाहुबली पाणीपुरी खाताना. अरे यार, खरंच ही साधीची पाणीपुरी खाताना खूप कंटाळा आला होता मला. पण आता ही बाहुबली पाणीपुरी बाजारामध्ये आलेली आहे तर तिला बघितल्या बरोबरच तोंडाला पाणी सुटतं. अरे बाबा, एकदा खाऊन तर बघ. या बाजारामध्ये सगळ्यात बेस्ट पाणीपुरी हीच आहे. एक बार खाल तर परत परत इथेच याल. काय सांगतोस काय? खरंच सॉलिड आहे का ही बाहुबली पाणीपुरी? अरे माझ्यावर कशाला विश्वास ठेवताय? स्वतः खाऊन बघा ना. अरे जिंकलात तर 100 रुपये बक्षीस सुद्धा मिळेल. सगळ्या गर्दीमध्येच बाहुबली पाणी बद्दलच फक्त चर्चा होते आणि बाजारातले सगळे ग्राहक ती बाहुबली पाणीपुरी खाण्यासाठी तिथे जातात आणि त्यांचं दुकान बाहुबली पाणीपुरीसाठी प्रसिद्ध झालं होतं. त्याच बाजारामध्ये एक नत्तू पहिलवान नावाचा एक माणूस राहत होता जो सगळ्यांची पाणीपुरी फ्री मध्ये खाऊन जात होता आणि तो सुमनच्या दुकानातही पाणीपुरी खाण्यासाठी तिथे जातो. अरे हो, नवीन नवीन दुकान उघडलंयस? चल लवकर 5 प्लेट पाणीपुरी बनव. पाणीपुरी तर मी देतो तुम्हाला, पण आमच्याकडची बाहुबली पाणीपुरी खाऊन तर बघा. जर तुम्ही ही पाणीपुरी खाल्लीत तर तुम्हाला वर्षभर फ्री मध्ये पाणीपुरी खायला घालीन मी. अरे बस एवढंच का? ठीक आहे, मग देच मला तो. पण अजून एक गोष्ट मला तुला द्यावी लागेल. काय, मी 1 नाही तर 5 बाहुबली पाणीपुरी खाऊन दाखवेन. 5. पण जर तुम्ही ही पाणीपुरी खाऊ शकला नाही तर तुम्हाला फ्री मध्ये पाणीपुरी खाण्याची सवय सोडावी लागेल. ठीक आहे, मला मान्य आहे. नत्थू पहिलवानाच्या समोर 5 बाहुबली पाणीपुरी ठेवल्या जातात आणि नत्थू पहिलवान बाहुबली पाणीपुरी खाण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच्यामध्ये तो असफल होऊन जातो आणि तो त्याच्या शर्त अनुसार फ्री मध्ये पाणीपुरी खायचं सोडून देतो आणि त्यासाठी सोनूला खूप खूप धन्यवाद देतात आणि त्याच्या प्रयत्नांना शाबासकी देतात. खटमलपूर नावाच्या गावामध्ये महेश त्याची बायको रूपासोबत राहत होता. बघायला गेलं तर महेश एक शिकलेला व्यक्ती होता, पण गावामध्ये बेरोजगारी असल्यामुळे त्याला कुठेही काम मिळत नसायचं आणि त्यासाठीच महेश आणि रूपाने गावामध्येच एक पाणीपुरीचा गाडा उभा केला. पूर्ण गावामधली लोक तिथं पाणीपुरी खायला खूप आनंदाने येत असायचे. खटमलपूर गाव शहराच्या जवळ असल्यामुळे गावकऱ्यांना शहरातला पिझ्झा आणि बर्गर खूप जास्त आवडू लागला होता आणि त्यामुळे पाणीपुरीची विक्री कमी झाली आणि महेश आणि रूपा निराश होऊन विचार करू लागले. बघितलं रूपा, आज पण आपला व्यापार काही खास नाही होत आहे. मला तर भीती वाटते की आपण रस्त्यावर नाही यावं.
यामध्ये घाबरायची काहीच गरज नाहीये. जर आज आपला फायदा होत आहे तर उद्या आपल्याला थोडासा तोटा सहनच करावा लागेल. हा तर नियमच आहे ना हो. जर आपण असं केलं तर शहरातले पिझ्झा आणि बर्गर बनवून विकूया. यामुळे आपली कमाई पण चांगली होणार आणि आपण काहीतरी नवीन करू शकतो. महेशने जेव्हा रूपा सोबत दुसऱ्या व्यापाराबद्दल बात छेडली तेव्हा रूपा रागाने बोलली, आपल्याला दुसरं काहीच नाही करायचं हो. पहिल्यांदाच तुम्ही दुधाचा व्यापार करायला सुरुवात केली होती आणि तो बंद पडला. आपण कितीतरी वर्ष त्याचं कर्ज भरत होतो आणि आता दुसरा तमाशा नकोय मला. अच्छा ठीक आहे, तू जशी म्हणशील तशी. बघ ग्राहक आलेत, यांना 2 पाणीपुरी खाऊ घाल. मी बाकीचे सामान घेऊन येतो. गाव शहराच्या जवळ असल्यामुळे गावकरी शहरामध्ये जाऊन आवडीचं खाऊन यायचे आणि त्यामुळे महेशच्या दुकानावरती कोणी येत नसायचं. बघितलं रूपा, मी तुला बोललो होतो आपल्याला दुसरं काहीतरी करायला पाहिजे. बघ आता आपली पाणीपुरी नाही विकल्या जात आहे. आपल्याला ह्याचा काहीतरी उपाय विचारच करावा लागेल. चला, आज असंही ग्राहक नाहीयेत, आपण आज घरी लवकर जाऊयात. महेश आणि रूपा दुकान बंद करून घरीच चालले होते तेव्हा बाजारात त्यांनी पिझ्झाचं दुकान पाहिलं. दुकानामध्ये कोणीच नव्हतं आणि हे पाहून दोघंजण पिझ्झाच्या दुकानात गेले. पिझ्झाच्या दुकानावरती दीपक आणि त्याची बायको नीलम दुकान चालत नसल्यामुळे मासे मारत बसले होते आणि हे पाहून महेश दीपकला बोलला, काय झालं दीपक भाऊ, एकटे आहात? अरे या महेश बाबू या. कशी सुरू आहे तुमची पाणीपुरीची दुकान? आमचं तर ठणठण गोपाल आहे, अजूनपर्यंत सकाळपासून कमाई नाही झाली आहे. अरे भाऊ, आमचं दुकान पण नाही चालत आहे, यामुळे आम्ही बंद करून घरी जातोय. महेश आणि रूपा दीपक सोबत बोलणं करून त्यांच्या घरी निघून गेले. दीपकच्या पिझ्झाच्या दुकानाची हालत पाहून महेश अजून चिंतित झाला. बघितलं तू भाग्यवान, काहीच नाही चालतंय, ना पिझ्झा ना पाणीपुरी. आता आपण काय करणार, कसं चालवणार आपलं घर? माझ्याकडे एक युक्ती आहे. तुम्ही जाऊन दीपक कडून पिझ्झा घेऊन या. आपल्याकडे पाणीपुरीचं खूप सगळं सामान राहिलेलं आहे. पिझ्झा त्यांच्याकडून स्वस्तात खरेदी करून आपण पिझ्झा पाणीपुरी विकूयात आणि नक्कीच हे गावामध्ये कोणीच खाल्लं नसेल. पिझ्झा पाणीपुरी हे कसं होणार? पिझ्झा पाणीपुरी हो, आपण आपल्या पाणीपुरीमध्ये पिझ्झाचा फ्लेवर आणि त्याचे मसाले टाकून विकूयात. तुम्ही बघाच, आपलं दुकान नक्कीच चालेल. चालायलाच पाहिजे. तसं पण माहेरी जाऊन पण तुला खूप वेळ झालेला आहे. महेश रूपाचं बोलणं ऐकून दीपकच्या दुकानामध्ये जाऊन तिथलं सगळं सामान खरेदी करून आणतो आणि रूपा सांगितल्याप्रमाणे पिझ्झा पाणीपुरी बनवण्याची तयारी करतो. आणि असं बघता बघता संध्याकाळ होते आणि पिझ्झा पाणीपुरी तयार होऊन जाते. पिझ्झा पाणीपुरीची सुंदरता पाहून दोघेही खूप खुश होतात. बघ तर किती सुंदर वाटतोय. मी हे खाऊन पण बघितलं. मी एवढं स्वादिष्ट व्यंजन खूप वर्षापासून नाही खाल्लं होतं. भाग्यवान, आपलं जीवन बदलणार आहे. थोडासा दम धरा हो. हे बघा, ग्राहकांची येण्याची वेळही झालीये. बस सगळं चांगलं होऊ देत. त्यावेळीस महेशच्या दुकानावरती एक म्हातारा आणि त्याचा मुलगा आला, ज्यांनी पिझ्झा पाणीपुरी खाल्ली आणि म्हणाले, अरे एवढं स्वादिष्ट पाणीपुरी आपल्या गावात, ते तर लाजवाब आहे. मला पॅक करून आणखी द्या. याला मी आपल्या घरच्या लोकांना खाऊ घालू इच्छितो. आणि मग काय, महेशची पिझ्झा पाणीपुरी खूप जास्त चालू लागली. रूपा आणि महेशचं जसं काही लॉटरीच लागली होती. पूर्ण गावामध्ये पिझ्झा पाणीपुरीची फक्त चर्चाच चालली होती. महेशनी मोठं पिझ्झा पाणीपुरीचं दुकानही घेतलं. पण ही सगळी गोष्ट दीपक आणि त्याची बायको नीलमला अजिबात पटत नव्हती. आणि हे पाहून नीलमने दीपकला बोलली, बघितलं तुम्ही कसं त्यांनी सगळा आपला व्यापार ठप्प केला. आपल्या जवळ येऊन आपला सगळा पिझ्झाचं सामान घेऊन आपल्या पाठीवरती चाकू खुपसला. त्यांनी आपलं काय बिघडवलंय? त्यांनी मेहनत केली आहे, त्यामुळे ते आज आपल्यापेक्षा जास्त खुश आहेत आणि आपले दुकान सुद्धा ठीक-ठाक चालतंय. आपली कमाई होतीये, एवढं पण ठीक आहे. तुम्ही तर माझं ऐकतच नाही. मी म्हणते ना, आपल्याला आपला व्यापार अजून वाढवावा लागेल. आपल्यालाही पिझ्झा पाणीपुरी बनवून विकावं लागेल, महेश आणि रूपाप्रमाणे. याने आपल्याकडे काही पैसे तरी येतील. आपणही मोठं दुकान ओपन करूयात.
नीलमच्या जिद्दीपणामुळे दीपकला पिझ्झा पाणीपुरीचं दुकान ओपन करावं लागलं आणि ठीक महेशच्या दुकानासमोर दीपक आणि नीलम त्यांच्या पिझ्झा पाणीपुरीचं दुकान लावू लागले. ही गोष्ट जेव्हा महेश आणि रूपाला समजली तर त्यांना ह्या गोष्टींमुळे अजिबात त्रास नाही झाला. उलट महेशने दीपकचे दुकान पाहून रूपाला बोलला, दीपक भाऊंनी दुकान उघडलंय. मला वाटतंय त्यांना पण पिझ्झा पाणीपुरीचा व्यापार चांगला वाटलाय. त्यांच्यापासूनच आपण शिकलोय. चला, चांगलंय. देव करो त्यांचंही दुकान चालू देत आणि बढती होऊ देत. पण असं नाही होत. दीपक आणि नीलमचं दुकान अजिबात चालत नाही. ग्राहकांच्या नावाने ते दोघं तिथेही माशाच मारत बसतात. दीपक आणि नीलमला त्रासलेलं पाहून रूपा महेशला बोलते, अहो ऐका ना, आपल्याला दीपक आणि नीलमची मदत करावी लागेल. मागच्या काही दिवसांपासून कोणताच ग्राहक त्यांच्याकडे जात नाहीये. आपल्याला त्यांना ह्या त्रासातून काढावं लागेल. जर आपण त्यांना आपलं दुकान सांभाळण्यासाठी दिलं तर देवाच्या कृपेनं आपलं दुकान खूप छान चालतंय आणि तरक्की करतंय. त्यांना आपण या दुकानावर काम करू देऊया आणि आपण आणखी एक दुकान उघडूया जिथे आपण पिझ्झा पाणीपुरी विकूया. पण त्यांना ह्या गोष्टीचा काही त्रास तर होणार नाही ना? चला विचारून पाहूयात. महेश आणि रूपा दोघेही दीपकच्या दुकानावरती त्याला निराश बघून त्यांच्या सगळ्या गोष्टी सांगतात आणि दीपक आणि नीलमला त्यांचं उत्तर मागतात. मला आणि नीलमला ही गोष्ट स्वीकार आहे. आम्हाला खरंच तुमच्यासोबत जोडायचं आहे. तुम्ही आमच्या या कठीण परिस्थितीत मदत केली आहे. हे तुमचे उपकार मी कधीच नाही विसरणार. खूप आभार तुमचे महेश आणि रूपा. आम्ही तुमचं दुकान खूप चांगलं चालवू. एकदम तसंच झालं. महेश आणि रूपाने नवीन दुकान ओपन करून तिथं पिझ्झा पाणीपुरीचा व्यापार चालू केला नवीन जागेवरती. आणि दीपक आणि नीलमला त्यांचा नवीन व्यापार चालवण्याचं मत मांडलं आणि दोघेही परिवार तरक्की करून आनंदाने राहू लागले.